मित्रांनो, आजच्या मैदानाचा 3 नंबरचा मानकरी बावधनचा लक्ष्य आज कसं नियोजन झालेलं? आज आमचं नियोजन छोटे ड्रायव्हर रोहित शेठ आणि वैभव तरवडे या तिघांच्या नियोजनातून नियोजन झालं आजचं. ते तिघांचं झालं बोलणं. मला फोन केला की आज ही गाडी पळवायची. ते वासरू आम्ही परवा दिवशी मुंबईवरून बोलून घेतलं. मुंबईला होतं वासरू. ते कानशेठ एका शब्द म्हणले काय नाही पळू म्हणले आपली गाडी. आधी पण गाडी पळेल, चांगली पळलेली गाडी. त्यामुळे म्हणले करू नियोजन. बैल घेऊन आलो आणि राहिले आज गुलाला. आता आज मला आता सांगा, आज किती दिवसात गुलाल झालाय? आज खरं सांगायचं तर एक 7व ते 8वं मैदान आहे की सेमीला मार्कात होता बैल. थोडा कमी जास्त त्याला जरा नाक्यांचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे बैल मार्कात होता. पण त्या ह्याच्यात आम्हाला लोकांचे भरपूर जणांचे चेहरे कळले की कोण कसं असतं काय असतं. ज्याचा बैल पळतो त्याला लोक फोन करणार किंवा त्याच्यात माग लागणार. आमचे चांगले झाले पहिरे पण मोडले गेले. आता बघू लक्षात नाही. आता परत कमबॅक केलेला आहे त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. काय नक्की होत होतं? आता तुम्ही सांगितलं सेमीला गाडी मार खात होती, ती कमी पडत होती. काय नक्की काय होत होतं? तो प्रॉब्लेम आमच्या लवकर लक्षात नाही आला. बैल खालून पूर्ण उगाळलेला. त्या दिवशी आम्ही बैल काय करतो नक्की, तर छोट्या ड्रायव्हर म्हणला की बैल थोडा पुढच्या हिश्श्यात रान कमी जास्त करतोय. मला बैल एकदा पाडून बैल पाडला तर पूर्ण बैल उगाळलेला होता. बैला आम्ही पत्र केलं. पत्र बघू शकता. आजचं पहिलंच मैदान पत्र केलं. बैलांनी एक 90% बैल रिकवर झाले आम्हाला वाटायला लागलाय परत लगेच त्या पत्राच्या ह्याच्यात. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही येणार. आणि विषय काय होता, आता चांगली मैदान नेमके पडायला लागलेले. लक्ष जरा सगळ्यांना वाटायला लागलं की लक्ष मार खातोय. काय नाही, लक्ष परत आता कमबॅक केलेला आहे. त्यामुळे लक्ष परत लवकरच 1 नंबर मध्ये खेळताना दिसणार. आता किती दिवस झाले हो बैल पळतो या घाटावर? आता बैल भरपूर दिवस झाले तसे कंटिन्यू लहानपणीपासून बैल घाटावरच पळतो. आपण काय जास्त मुंबईला नेत नाही बैल. कॅनोचा फोन वगैरे आला तरच बैल मुंबईला असतो. आता बैल कंटिन्यू लहानपणीपासून बैलाला 3 फेऱ्याचंच मैदान आहे. आता बैल आपला भरपूर चर्चेत आहे, कारण बावधनचा लक्ष्य म्हणलं की आता सगळ्यांना माहित आहे की हा बावधनचा लक्ष्य आहे. आता तरी त्याचं सगळे मिळून इकडे घाटावरचं फायनल किती झाले असतील अंदाजे? आयला काय मोजले नाही तसे, पण भरपूर झाले. तर एक 35च्या पुढे गेले असतील. 35-40च्या आसपास गेले असतील. काय वैशिष्ट्य सांगाल त्याच्या पळाचं? बैल पहिला फेरा थोडा कमीच काढतो, पण सेमी आणि फायनल जास्त. आणि त्याच्यापेक्षा तो 4 खान पळतो. त्यामुळे त्याला जास्त मागणी महाराष्ट्रातून की बैल ठाम कुठून नये, कसा पण घाला, बाहेरून घाला नाही तर आतून घाला, बैलाचं काय टेन्शन नाही 4 खान. त्यामुळे त्याला जी मागणी जास्त आहे बाकीच्या बैलांपेक्षा. मी आता महाराष्ट्रात मला असं वाटतं की मोजक्यान बैलांमध्ये लक्ष मोडतो की 4 खान टॉप मध्ये आता 4 खान बैल पळतात. दोन्ही खान बैल तेवढाच पळतोय. त्यामुळे बैलाला मागणी डिमांड जास्त आहे बैलाला. तुमच्या आठवणीतले ते कुठलं मैदान सांग चला? आमच्या आठवणीतलं पेडगावचंच मैदान, जिथं आमचे लारा बरोबर लक्षाची गाडी पळायला लक्ष आधीच होता ओपनला पळाले. आणि आता एक निंबाळकर सरांच्या सर्जासोबत विरकरवाडला आपण 1 नंबर केला. ते चांगल्या गाड्यांमध्ये आपण 1 नंबर केला. असे 2-3 मैदान चांगल्या ह्याच्यातले. आणि लक्षणे असं की लक्षणे आपल्याला कधी आजपर्यंत नाराज नाही केलेलं. म्हणजे जिथं हे की जिथं मार खाल्ला ते आमच्या चुकीमुळे मार खाल्लेला आहे किंवा आपलं लक्ष नाही किंवा काहीतरी झाल्यामुळे त्याने मार खाल्ला आहे, तसं लक्षण आपल्याला फसवलं नाही. आता आज गुलाल झाला, आजचं काय सांगचाला? कारण आज बैलाने यश मिळवून दिले. भरपूर दिवस कुठंतरी गणित फसत होतं. आज 100% गुलाल झाला आणि गाडीला स्पीड चांगला लागले. आज आम्ही गुलालाच्या अपेक्षेने आलतो की लक्षाला पत्र वगैरे मारले. आम्ही चालून बघितलं बैल 3-4 दिवस कंटिन्यू चाललेलं बैल पाहिल्यासारखं एकदम ठेक्यावर चालत होता. त्यामुळे मला कानाशेटला फोन लावला. कानाशेट लगेच त्यांचं आपलं घरचं संबंध आहेत. त्यांनी लगेच एक शब्द आपल्याला वासरू पाठवून दिलं लगेच भरून. परवा दिवशी वासरू आलं इथं कुठे तडसर मध्ये वासरू आहे. गोट्याबापाशी वासरू उतरलेलं. त्यामुळे काय टेन्शन नाही. ती आमची गाडी घरचीच आहे. मुंबईला पण भरपूर वेळा दिसत नाही गाडी तुम्हाला पळताना. मुंबईमध्ये 100% दिसणार. आता ही यश मिळत असताना त्यावेळेस तुमचे सहकार्य असतात. आज कोणाकोणाचं सहकार्य होतं? आमची पूर्ण टीम म्हणजे आम्ही बारीक जण. आमच्यात कोण असं अनुभवी कोण नाही. आमचा एक 2-3 वर्षाचेच अनुभवातली पोरं आहेत सगळी. पण एवढा अनुभव आलेला ना पोरांना की पोरांना लगेच कळतं की काय झालं नाही का. लक्षात बारीक असल्यापासूनच ती सांभाळायची. हे बारीकच पोरं करायचं सगळं. त्यामुळे त्यांना पूर्ण लगेच कळतं की बैल आज कुठं कमी झाला किंवा नक्की काय प्रॉब्लेम काय झाला बैलाला. त्यामुळे लगेच बैल हे होतं. आणि विशेष म्हणजे वैभव तरवडेनी इतकं बैलाला हे केलं ना. मी जितका जीव नाही लावत ना तेवढा वैभव तरवडे ह्या बैलाला जीव लावतो. आणि त्याच पूर्ण आज आम्ही ज्या स्टेपला महाराष्ट्रात लक्ष पडतोय ना तिथं पूर्ण श्रेय मी वैभव तरवडेलाच देतो. चालतंय मित्रांनो, आता त्यांना पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.